सुखासाठी तुम्ही धडपड करताय, सुख प्राप्त करण्यासाठी तुम्ही मेहनत करताय, ते इम्पॉर्टंट नाहीये हो. आता मी शंकरांना काय उत्तर देऊ? ठीक आहे, आता मी जाऊन शंकरांना काय उत्तर देऊ? मैं शंकर कर कहा न माना, निज अज्ञानु राम पर आना, निज अज्ञानु राम पर आना. का असं म्हणतोय मी? बघा, आता सतीमातेला इथं गोष्टी सगळ्या बऱ्याच गोष्टी कळल्यात, परंतु तरी सुद्धा पुढे जाऊन सतीमाता खूप अजून एका मागोमाग चुका करते. ही खूप मोठी गोष्ट झाली, खूप मोठी गोष्ट झाली. काय तुम्हाला वाटेल की काय झालं? ठीक आहे, सतीमातेला शंका होती, गेली, रामाची परीक्षा घेतली, तिचं तिला काय कळायचं ते कळलं, आली, पास. एवढं आहे? नाही, एवढंच नाहीयेत गोष्टी. खूप मोठी गोष्ट झाली इथं, आता खूप मोठी गोष्ट झाली. त्यामुळं काय आहे ना, की थोडस ऐकावं. आपलं माणूस जर काही सांगत असेल तर ऐकावं. ज्यावेळेस ना अधपतन व्हायचं असतं ना, त्यावेळेस सगळ्यात आधी तुमचा विवेक जातो. ठीक आहे, मी काय म्हणेन, सगळेजण शहाणे आहेत हो, सगळेजण शहाणे आहेत, सगळेजण शहाणे आहेत इथं, परंतु विवेकवान कोण आहे? विवेक पाहिजे. काय मोठी गोष्ट झाली, काय मोठी गोष्ट झाली, जाऊन फक्त परीक्षाच तर घेतले. राम राम, जय सियाराम. रामकथा ऐकत आहोत आपण. मी मॅरेज आणि करिअर सिलेक्शन एक्सपर्ट ज्योतिष मार्तंड, शिवराम बोरगावकर. शिव एस्ट्रोलॉजी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत की सती मातेने जेव्हा श्रीरामांची परीक्षा घेतली, त्यावेळेस परीक्षा घेऊन झाल्यावर सती मातेची काय अवस्था झाली, काय घडलं त्या ठिकाणी, ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की सतीच्या मनामध्ये प्रभू श्रीराम भगवान आहेत याबद्दल शंका निर्माण होते. शिवजी शंकर त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, शेवटी नाही समजून घेत सतीमाता आणि रामाची परीक्षा घ्यायला इकडे श्रीरामांजवळ येत असते. आणि इकडे श्रीरामांची कशा प्रकारे परीक्षा घेतली हे सुद्धा आपण आधीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही आधीचे काही एपिसोड्स पाहिले नसतील तर ते कृपया पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व कथा एका फ्लो मध्ये लक्षात येईल. तर सतीने सीतेचं रूप धारण केलंय रामांची परीक्षा घेण्यासाठी, या इथपर्यंत गोष्टी आपण पाहिल्या आहेत. आणि रामांनी सीतेचं रूप धारण करून आलेल्या सतीला काय रिस्पॉन्ड केलं, काय प्रत्युत्तर दिलं, कशा पद्धतीने राम आणि सतीचा संवाद झाला, ही गोष्ट आपण आधीच्या भागामध्ये पाहिली. आता रामांचा रिस्पॉन्स पाहून, रामांचं बोलणं पाहून सती मातेची काय अवस्था झाली, ही गोष्ट आज आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात. त्याआधी 2-3 गोष्टी डिस्कस करेन. खूप दिवस झालं कथेचा हा डिटेल्ड व्हिडिओ घेऊन मी येऊ शकलो नाही, परंतु आपण शॉर्ट्सच्या स्वरूपामध्ये डेली भेटत आहोत. आणि शॉर्ट्समध्ये आपण बरंच पुढं गेलोय कथेमध्ये. इवन सती, शिव आणि सतीची कथा झालेली आहे, तिथे पार्वती मातेचा जन्म झाला, इथपर्यंत आपण गोष्टी गेल्यात. माझं वाचनही पुढे गेलेलं आहे. फक्त हे जे डिटेल्ड व्हिडिओ आहे हे घेऊन येण्यासाठी थोडासा वेळ लागला. होपफुली आशा आहे की इथून पुढे वाढतील वारंवारिता, फ्रिक्वेन्सी वाढेल. बाकी हे चिपळ्या मला घ्यायच्या होत्या, खूप दिवसांपासून इच्छा होती. आळंदीलाच जाणार होतो, परंतु काही माझं काम होतं सिटीमध्ये, तर अपबळण चौक, सदाशिवपेठ, तिथे मी पाहिलं. तिथे पण पॉसिबिलिटी आहे ना, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची दुकानं तर तिथे आहेतच. तिथे मी पाहिलं, बट तिथं मिळालं नाही मला. आणि मला तिथून सांगितलं गेलं की तुम्हाला आता फक्त आळंदीतच मिळेल. ठीक आहे, तर खूप खुश आहे मी. हे चिपळ्या फायनली आल्यात. ठीक आहे, आता काय पण हे चिपळ्या घेण्यासाठी जर मला योग्य ठिकाणी जाणंच जरुरी होतं. ठीक आहे,
तर त्यामुळं मी पेठेत आपल्याला मिळतात माहिती आहे, तर मी तिथे ट्राय केलं, तिथे नाही मिळालं, हरकत नाही. पण मग तिथून मी आळंदीत गेलो. मला सांगा, जर दुसऱ्या ठिकाणी हे जर मी चिपळ्या शोधल्या असत्या तर मिळाल्या असत्या का? नाही मिळाल्या असत्या. फक्त टाइमपास झाला असता माझा, राईट? तसंच सुख सुद्धा आहे. ठीक आहे, तसंच सुख सुद्धा आहे. कुठे सुख शोधताय तुम्ही? सुख कुठे आहे हे खूप जरुरी आहे. ठीक आहे, सुखासाठी तुम्ही धडपड करताय, सुख प्राप्त करण्यासाठी तुम्ही मेहनत करताय, ते इम्पॉर्टंट नाहीये हो. लक्षात घ्या, ते इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, तुम्ही सांगा ना, हे चिपळ्या शोधण्यासाठी, ठीक आहे, हे जर चिपळ्या शोधण्यासाठी मी इतर भागांमध्ये फिरलो असतो तर काय झालं असतं? माझा वेळच गेला असता. मेहनत केली नसती का? मी किती मेहनत केली, किती दुकानांमध्ये गेलो मी, किती जणांना विचारलं. मेहनत तर करतोय, परंतु जी गोष्ट जिथे मिळेल तिथेच ती मिळते. ठीक आहे, तसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख कुठे आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. यासाठी मी हे उदाहरण दिलं की ना, नको त्या ठिकाणी तुम्ही जर सुख शोधायला गेलात तर तिथे मिळणार नाहीये तुम्हाला सुख. ठीक आहे, नाही मिळणार आहे. त्यामुळे सुख कुठे आहे? सुख कुठे आहे? तर सुख प्रभू श्रीरामांच्या चरणांमध्ये आहे, रामांच्या चरणामध्ये आहे, कृष्णांच्या चरणामध्ये आहे, महादेवांच्या चरणामध्ये आहे. तर या प्रभू श्रीरामांचीच कथा आपण पाहत आहोत आणि या रामकथेमध्ये आपलं सुख आहे. ठीक आहे, आणि रामकथा खूप बेसिक आहे. प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक गल्लीसाठी, प्रत्येक समाजासाठी, ठीक आहे, खूप महत्वाची आहे. ठीक आहे, रामकथा खूप महत्वाची आहे. रामकथा समजल्याशिवाय तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं आयुष्य नाही घालवू शकत. ठीक आहे, खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. बघूयात आपण हळूहळू. रामकथेचं महत्व वगैरे त्या गोष्टी सर्व आपण बोललेलो आहोत पहिल्या व्हिडिओमध्येच, ते तुम्ही पहा. ठीक आहे, तर हे मला आवडले. तिथे गेलो होतो मी, 2-3 ऑप्शन्स मिळाले, सगळेच घेऊन आलो. ठीक आहे, जय श्रीराम. राम भक्तांचं ते हेच आहे ना, खासियतच आहे की नाही. हनुमान सुद्धा संजीवनी बुटी घ्यायला गेले होते. एक संजीवनी बुटी आणायला सांगितली होती, त्यांनी अख्खा पहाड आणला. ठीक आहे, तसं मला हे आवडलं. बट हे 2 ऑप्शन्स पण अजून मला दुसऱ्या दुकानांमध्ये मिळाले आणि तिन्ही पण घेऊन आलो. छान आहेत. सो फायनली राम. ठीक आहे, तर आपण सुरू करूयात कथेचा पुढचा भाग. तर आपण याआधी पाहिलंय की ज्यावेळेस सती माता सीतेचं रूप धारण करून रामांजवळ येते, त्यावेळेस रामांनी 2-3 गोष्टी केल्या आहेत. एकतर त्यांना प्रणाम केला, दोन्ही हात जोडून सती मातेला प्रणाम केला, आपला स्वतःचा परिचय दिला. परिचय देत असताना सांगितलं की मी दशरथ पुत्र राम तुम्हाला प्रणाम करतो. आणि त्यांना विचारलं की भगवान शिवजी कुठे आहेत माता? तुम्ही एकटेच या वनामध्ये का फिरताय? असं खूप कोमल, खूप मृदुवाणीने, खूप प्रेमाने प्रभू श्रीराम सती मातेला बोलले आहेत. आणि हे सगळं ऐकून आता सती मातेची काय अवस्था झाली ही गोष्ट आपण आजच्या या भागात पाहणार आहोत. इथं गोस्वामी तुलसीदासजींनी कसं वर्णन केलंय की जोडी पाणी प्रभु किन प्रणामू, पिता समेत लीन निज नामू, पिता समेत लीन निज नामू, कहे बहोरी, कहे बहोरी, कहा वृष केतु, बिपिन अकेली फिरहु के हेतु, बिपिन अकेली फिरहु के हेतु. तर असं हे सगळं श्रीरामांचं बोलणं ऐकून सती जी आहे ती खूप ओशाळून गेली, ती खूप घाबरून गेली, खूप घाबरली.
म्हणजे आली होती प्रभू श्रीरामांची परीक्षा घेण्यासाठी आणि चटकन ओळखलं श्रीरामांनी. प्रभू श्रीरामांनी चटकन ओळखलं. त्यांना काय वेळ लागला आणि खूप घाबरून श्रीरामांना काहीच बोलली नाही. ठीक आहे, श्रीरामांना काहीच बोलली नाही सतीमाता आणि खूप घाबरून ती शिवांजवळ जाण्यासाठी निघाली, शंकराजवळ, महादेवांजवळ पुन्हा त्यांच्याजवळ जाण्यासाठी निघू लागली. आणि तिच्या मनामध्ये खूप भीती होती, खूप काळजी वाटत होती तिला की बाबा हे काय झालं. आणि शंकरांजवळ, महेशांजवळ ज्यावेळेस सतीमाता जात होती त्यावेळेस तिच्या स्वतःच्याच मनाला खूप गोष्टी खात होत्या आणि तिच्या मनात गोष्टी आल्या की मी शंकरांचे म्हणणं ऐकलं नाही, शंकरांचे म्हणणं मी मानलं नाही आणि माझ्या अज्ञानाचा आरोप श्रीरामांच्यावर मी केला. शंकर मला खूप सांगत होते, महादेव मला खूप सांगत होते, समजावत होते, परंतु मी नाही समजलं. ठीक आहे, मला ते नाही समजलं, मी समजून घेतलं नाही गोष्टी. इकडे आले, प्रभू श्रीरामांची परीक्षा घेतली आणि काय घडलं ते मी बघितलं. आता मी शंकरांना काय उत्तर देऊ. ठीक आहे, आता मी जाऊन शंकरांना काय उत्तर देऊ. असा विचार करून सती मातेचं मन खूप उद्विग्न झालं. आता काय उत्तर देऊ, शंकर तर मला आधीच सांगत होते, राईट. असं सगळं गोष्टी तिच्या मनात चालू आहेत. मी ऐकलं नाही, आता मी जाऊन काय उत्तर देऊ. ऑब्विसली ना, आपण आन्सरेबल असतो कुठल्याही गोष्टींना. उगीच कुठल्याही कृती करून चालत नाही. त्या प्रत्येक कृतीचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागतं, राईट. तर आन्सरेबल असतो आपण. ठीक आहे, तर आता मी काय उत्तर देऊ, महादेवांना सांगू काय, आता जाऊन मी काय बोलू, असं तिच्या मनामध्ये या गोष्टी चालू होत्या. कसं लिहिताय तिथं गोस्वामी तुलसीदासजी की मैं शंकर कर कहा न माना, निज अज्ञानु राम पर आना, निज अज्ञानु राम पर आना. जाई उतरू अब देहु कहा, उद उपजा अति दारुण दाहा, उद उपजा अति दारुण दाहा. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय सिया राम, श्री राम जय राम जय सिया राम. मैं शंकर कर कहा न माना, निज अज्ञानू राम पर आना. मी शंकरांचं म्हणणं ऐकलं नाही, आता मी जाऊन उत्तर काय देऊ. असं इथं अशा पद्धतीने इथे सतीमाता ती तिच्या टेन्शन मध्ये आहे, आपण म्हणू आजच्या भाषेत. ठीक आहे, तिच्या त्या विचारात आहेत, खूप घाबरून गेले. आणि ही अवस्था सुद्धा प्रभू श्रीरामांनी ओळखले. ठीक आहे, ही अवस्था सुद्धा ओळखली प्रभू श्रीरामांनी की काय चाललंय सतीमातेचं. त्यावेळेस की नाही, प्रभू श्रीरामांनी त्यांचं अजून एक लीला केली. एक तिला धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी, तिला शांत करण्यासाठी त्यांनी त्यांचा एक प्रभाव दाखवला. काय केलं प्रभू, सतीला दुःख झालं आहे हे प्रभू श्रीरामांनी ओळखलं, तेव्हा त्यांनी आपला प्रभाव दाखवला. सती वाटेने जात असताना तिला असा चमत्कार दिसला की श्रीरामचंद्र हे सीता व लक्ष्मण यांच्या, तर इथं प्रभू श्रीरामांनी सती मातेला सीतेचं सुद्धा दर्शन करवलं. कारण तिने श्रीरामांचे सच्चिदानंद रूप पाहावं, वियोगाची आणि दुःखाची जी कल्पना तिच्या मनात आली होती ती दूर व्हावी आणि तिने पहिल्यासारखं नॉर्मल व्हावं. आता ही जी सतीमाता घाबरून गेले, काही समजत नाहीये तिला, खूप विचारात आहे, तर तिची ही अवस्था नॉर्मल होण्यासाठी, तिला धीर देण्यासाठी प्रभू श्रीरामांनी काय केलं, सीता आणि लक्ष्मण सोबत आपलं रूप दाखवलं. मग सती काय बघते, मागे वळून बघते तर तिथं प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता. डावीकडे बघते तर तिथे सुद्धा राम, लक्ष्मण, सीता.
उजवीकडे बघते राम लक्ष्मण सीता, पुढे बघते राम लक्ष्मण सीता, सगळीकडे राम लक्ष्मण सीता, सगळीकडे राम 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 राम, सगळीकडे राम राम दिसतात तिला सीता आणि लक्ष्मण सोबत. जिकडं पाहावं तिकडं प्रभू श्रीराम. आणि फक्त प्रभू श्रीराम नाही तर या प्रभू श्रीरामांची सगळे मुनीश्वर, सिद्ध चतुर मुनीश्वर, सर्व देवी देवता सगळेजण प्रभू श्रीरामांची सेवा करत आहेत. असं दृश्य सतीमाता बघते. सगळे देवी देवता दिसतात, प्रत्येक देव त्यांच्यासोबत त्यांच्या शक्ती, सिद्ध मुनीश्वर, जगातले सगळे चराचर, सर्व जीव, सर्वजण प्रभू श्रीरामांची पूजा करतायत, त्यांची सेवा करतायत. असं दृश्य सती मातेला दिसतं, सगळीकडेच दिसतं. आणि सगळीकडे जे आहेत हे नाना तऱ्हेचे देवी देवता दिसतात ना. पण एक गोष्ट यात खास आहे की जिकडं पाहावं तिकडं प्रभू श्रीरामांचं तेच रूप, तेच प्रभू श्रीराम, तेच लक्ष्मण, तेच सीता. असं सगळं गोष्टी पाहून सती माता जी आहे ती अजूनच घाबरते आणि तिच्या मनाचा थरकाप उडून जातो, देहाची शुद्ध हरपते आणि ती म्हणजे खूप अजूनच घाबरून जाते. सगळीकडे राम लक्ष्मण सीता, सगळेजण त्यांना वंदन पूजन करतायत आणि सगळीकडे तेच राम, तेच लक्ष्मण, तेच सीता. हे बघून अजूनच घाबरते, देहाची शुद्धी तिची हरपते आणि ती काय करते की डोळे मिटून गप्पपणे बसते, जिथे आहे तिथे थांबते, खूप घाबरते आणि डोळे बंद करून बसते. इथे कसं वर्णन केलंय तुलसीदासजींनी की सोई रघुबर सोई, सोई रघुबर सोई लक्ष्मण सीता, देखी सती अति भई सविता, देखी सती अति भई सविता. हृदय कंपतन सुधी कछु नाही, नयन मुदी बैठी मग माही, नयन मुदी बैठी मग माही. श्रीराम जय 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 राम, श्रीराम जय राम जय सिया राम, श्रीराम जय राम जय सिया राम. सोई रघुवर सोई लक्ष्मण सीता, देखी सती अति भई सविता. सगळीकडे तेच लक्ष्मण, तेच प्रभू श्रीराम आणि पाहून खूप घाबरते. तर असं डोळे बंद करून भिवून ज्यावेळेस सतीमाता आहे त्या ठिकाणी बसते, थोड्या वेळाने मग पुन्हा डोळे उघडते. तेव्हा ज्यावेळेस पुन्हा ती डोळे उघडून बघते आजूबाजूला, तेव्हा सतीला तिथं काहीच दिसलं नाही. ठीक आहे, काहीच दिसलं नाही. तिने सगळीकडे बघितलं, तो जो आधीचा जो प्रभाव सगळं जे दिसत होतं, आता सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या, काहीच दिसलं नाही. यावेळेस सती माताने राम 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 ठीक आहे, प्रभू श्रीरामांच्या चरणी वारंवार प्रणाम केला. प्रभू श्रीरामांच्या चरणी वारंवार मस्तक तिने नम्र केलं, त्यांचं नामस्मरण केलं आणि जिथं शिवजी बसले होते तिथं ती परत निघाली. ठीक आहे, अशा सर्व गोष्टी झाल्यात. ज्यावेळेस प्रभू श्रीरामांची परीक्षा घेते सतीमाता, त्यावेळेस सतीमातेची काय अवस्था झाली हे आज आपण पाहणार होतो. तर अशा सर्व गोष्टी झाल्या आणि तिथून मग पुढे सतीमाता शिवांजवळ जाते. तिथे शिवजींजवळ गेल्यावर शिवजी काय म्हणतात, महादेव काय म्हणतात, त्यांना हसून विचारतात बरं का. महादेव काय म्हणतात तिला की तू प्रभू श्रीरामांची परीक्षा कशी घेतलीस, मला खरं खरं सांग बरं. ठीक आहे, मला खरं खरं सांग, कशी घेतलीस तू परीक्षा, काय केलंस. गई समीप महेश तब, हसी पुछी कुसला, लीनी परीक्षा कवन विधि, कहू सत्य सब बात. राम सिया राम जय जय राम. महादेव म्हणतात तिला की लिनी परीक्षा कवन विधी, तू कुठल्या पद्धतीने रामाची परीक्षा घेतली. कहू सत्य सब बात. ठीक आहे,
मला सगळं खरं खरं सांग. असं महादेव शिवजी सती मातेला विचारतात. आता यापुढे नेमकं काय काय गोष्टी घडतात ते आपण कथेच्या पुढच्या भागात पाहूयात. तर काही गोष्टी इथं मला डिस्कस कराव्याशा वाटतात की आजच्या या भागात आपण जे पाहिलं, सतीमातेची जी अवस्था झाली, कशी सतीमाता परीक्षा घेते आणि कशी त्यानंतर ती स्वतः घाबरते, शिवांजवळ जाऊन काय मी आता उत्तर देऊ, हे जे सगळं तिच्या मनात चालू आहे. एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की कुठेतरी एका मोमेंटला थोडस सती मातेला जाणीव झाली की बाबा आपण काहीतरी गडबड करतोय. ठीक आहे, जाणीव झाली, नाही असं नाही. ठीक आहे, पण सती मातेची जी अवस्था आहे ना इथे, की थोडस जाणीव झाली खरं, परंतु अजून पण पुढे गोष्टी उतारालाच जात आहेत. ठीक आहे, उतारालाच जात आहेत. का असं मी म्हणतोय, येणाऱ्या पुढच्या कथेच्या भागामधून तुम्हाला ते समजेल. काय होतं ना, कधी कधी बघा आपल्याला कळतंय पण वळत नाही अशा गोष्टी असतात. ठीक आहे, समजतंय पण ते इम्प्लिमेंट होत नाही, कळतंय पण वळत नाही, अशा गोष्टी होतात. सतीला थोडस कळलं इथं बरं का, नाही असं नाही, समजलं तिला गोष्टी, काहीतरी गडबड चालू आहे, परंतु तरी पूर्ण नाही ते लक्षात आल्या गोष्टी. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जे काही पारायण करतो, जे काही वाचन करतो, जे काही स्तोत्र मंत्र बोलतो, हे गोष्टी ठीक आहेत, चांगल्याच गोष्टी आहेत. ठीक आहे, परंतु त्यात ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या जोपर्यंत तुम्हाला समजत नाहीत, जोपर्यंत, आणि फक्त समजणं नाही, जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणत नाही तोपर्यंत काही फायदा नाही होणार तुम्हाला. ठीक आहे, तोपर्यंत त्याचा पूर्ण फायदा नाहीच होणार. कारण का असं म्हणतोय मी, बघा आता सतीमातेला इथं गोष्टी सगळ्या बऱ्याच गोष्टी कळल्यात, परंतु तरी सुद्धा पुढे जाऊन सतीमाता खूप अजून एका मागोमाग चुका करते. आणि आज सुद्धा हे जे, आज म्हणजे हे जे श्रीरामांची परीक्षा तिने घेतलेली आहे, यामध्ये ऍक्च्युली इथेच खूप मोठी गोष्ट झाली, खूप मोठी गोष्ट झाली इथे. तुमच्यापैकी किती जणांना ही गोष्ट समजेल माहिती नाही, काय जणांना लक्षात आलं असेल. मला काय म्हणायचंय की खूप मोठी गोष्ट झाली, खूप मोठी गोष्ट झाली. काय तुम्हाला वाटेल की काय झालं, ठीक आहे, सती मातेला शंका होती, गेली, रामाची परीक्षा घेतली, तिचं तिला काय कळायचं ते कळलं, आली, पास, एवढं आहे. नाही, एवढंच नाही आहेत गोष्टी, खूप मोठी गोष्ट झाली इथं आता, खूप मोठी गोष्ट झाली. त्यामुळं काय आहे ना की थोडस ऐकावं, आपलं माणूस जर काही सांगत असेल तर ऐकावं आणि ते समजून उमजून त्याचं आचरण करावं, नाहीतर काही फायदा नाही. आणि अजून एक गोष्ट इथे बघा की ज्यावेळेस सती मातेला प्रभू श्रीरामांचं दर्शन होतं, ठीक आहे, प्रभू श्रीरामांचा तो जो प्रभाव दिसतो सगळीकडे, राम लक्ष्मण सीता, त्यावेळेस जी सती माता आहे डोळे बंद करून बसते. ठीक आहे, मला सांगा, असं डोळे बंद करून सत्य परिस्थिती बदलते का हो? नाही बदलत ना. म्हणजे कधी कधी लोकांचं काय असतं ना की कळत असतं की बाबा जे काही चाललंय ते योग्य नाहीये, परंतु डोळे बंद करून घेतात, डोळे बंद करून बसतात आणि जे आपल्याला करायचे त्याच गोष्टी करतात. आणि सती माता सुद्धा तेच करते इथं, जे तिला करायचंय पुढे सुद्धा तेच करते, आणि नको नको त्या गोष्टी पुढे होतात. आणि त्याची सुरुवात ऍक्च्युली इथूनच झालेली आहे. प्रभू श्रीरामांची जी परीक्षा तिने घेतली आणि ज्या पद्धतीने परीक्षा घेतली, इथूनच खूप मोठी सुरुवात झाली. प्रभू शंकर शिवजी जे तिला विचारतायत ना की लिनी परीक्षा कवन विधी कहू सत्य सब बात, हे जे विचारतायत भगवान शंकर सती मातेला, हे फक्त सहज विचारणं नाहीये. ठीक आहे, लक्षात घ्या, खूप मोठी गोष्ट आहे या पाठीमाग, की कुठल्या पद्धतीने तू परीक्षा घेतलीस ते मला सांग. त्यांनी आधीच सांगितलं होतं, शंकरांनी तिला आधीच सांगितलं होतं की विवेक विचारी, विवेकाने वाग, विवेकाने वाग. विवेकाने वागली नाही सती, सती माता विवेकाने वागली नाही. सांगितलं होतं प्रभू शंकरांनी सांगितलं होतं,
महादेवांनी की विवेकाने वाग, विवेकाने परीक्षा घे, परंतु तसं नाही केलं. आणि त्यामुळं ना विवेक खूप महत्वाचा आहे. विवेक, विवेक विचारी, विवेक विचारी वारंवार तिला सांगितलं होतं. ज्या वेळेस ना अधपतन व्हायचं असतं ना, त्यावेळेस सगळ्यात आधी तुमचा विवेक जातो. ठीक आहे, मी काय म्हणेन, सगळेजण शहाणे आहेत. रावण काय कमी शहाणा होता? कमी बुद्धी होती त्याच्याकडे? 10 डोकं होती त्याला, आपण पाहतो. ठीक आहे, खूप बुद्धी होती. बुद्धी फक्त इम्पॉर्टंट नाहीये, विवेक महत्वाचा आहे. तुमचा विवेक, तो विवेक तुम्हाला चांगल्या आणि वाईटाची जाणीव करून देत असतो. फक्त बुद्धी नाहीये महत्वाची. सगळेजण शहाणे आहेत, सगळेजण शहाणे आहेत इथं, परंतु विवेकवान कोण आहे? विवेक पाहिजे माणसाजवळ. ठीक आहे, काय चांगलं आणि काय वाईट, फक्त बुद्धी असून काही फायदा नाही. विवेक पाहिजे. चांगल्या वाईटाची गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे. आणि ते तुम्हाला नाही समजणार, तुम्हाला वाटेल की तुम्हाला समजतंय, परंतु ते तुमचं भ्रम आहे. कारण काय, बघा ना, प्रत्येक चुकीच्या माणसाला तो बरोबरच आहे असंच वाटतो है ना. रावणाला काय, शेवटपर्यंत मी बरोबरच आहे असंच वाटलं ना. प्रत्येक म्हणजे कुठलाही नेगेटिव्ह कॅरेक्टर घ्या, ठीक आहे, त्या व्यक्तीला तो शहाणाच आहे, तो योग्यच करतोय असं वाटत असतं. ठीक आहे, परंतु ते खरं त्याचं काय स्वरूप आहे, सत्य परिस्थिती काय आहे, हे त्याला समजत नाही. ठीक आहे, त्यासाठीच आपलं धर्म आहे, आपलं शास्त्र आहे, त्यासाठीच आपले गुरुजन आहेत. ज्यावेळेस तुम्हाला कन्फ्युजन वाटेल ना, त्यावेळेस आपल्याला आपल्या धर्मशास्त्राकडे यावं लागतं. आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात आणि गुरुजनांचा सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला घेण्याची गरज असते. अदरवाईज तर काय, तुम्ही स्वतःला सर्वजण शहाणे समजत असता. ठीक आहे, सो अशी गोष्ट आहे. ते विवेकाचं जे मी म्हणालो, काय सांगितलं होतं आपण आधीच्या भागामध्ये, ही गोष्ट पाहिली आहे की जैसे जाई मोह ब्रह्मभारी, काय सांगितलं होतं शंकरांनी की जैसे जाई मोह ब्रह्मभारी, जसं तुझा मोह जाईल तसं करेहू सो जतनू, तसं तू कर, तसं तू वाग, तसं तू परीक्षा घे, परंतु कसं तर विवेक बिचारी, विवेक बिचारी, जैसे जाही मोह ब्रह्मभारी करेहू सो जतनू विवेक बिचारी. विवेकाने वाग सांगितलं होतं, नाही, विवेक हरवला. ठीक आहे, सगळ्यात आधी विवेक जात असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, जैसे जाई मोह ब्रह्मभारी करेहू सो जतनू विवेक बिचारी. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय सिया राम. थांबूयात आज इथे. विवेकाने वाग सांगितलं होतं शंकरांनी, परंतु नाही झालं. काय मोठी गोष्ट झाली, काय मोठी गोष्ट झाली, जाऊन फक्त परीक्षाच तर घेतले. काय मोठी गोष्ट झाली ते आपण आता पुढच्या भागात पाहूयात. कथेचा पुढचा भाग घेऊन मी पुन्हा लवकरच येईन. ज्योतिष रत्न वास्तुशास्त्र याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला संपर्क जरूर करा किंवा वेबसाईटला जरूर भेट द्या. कोणत्याही विषयांवर आध्यात्मिक आणि कुंडलीच्या द्वारे प्रामाणिक अभ्यास इथं मी करत असतो. मी एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, ई बुक स्वरूपात, वेबसाईटवर ते उपलब्ध आहे. लग्न करताना, त्याचं नाव जरी लग्न करताना असेल तरी लग्न करताना आणि लग्नानंतर सुद्धा खूप उपयोगी पडेल असं ते पुस्तक आहे. अनेक ज्योतिषीय गोष्टींचं सिक्रेट्स आणि प्रॅक्टिकल गोष्टींचं सिक्रेट्स मी त्यामध्ये सांगितलेले आहेत. आशा आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल. भेटूयात पुढील भागात पुढील रामकथेसोबत. तोवर राम राम, जय सियाराम, जय सियाराम. राम जय
राम श्रीराम